अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या मुला, तुझ्यापासून आत्तापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे। आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे। म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर, भाग्यवंत ठरशील। तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे। त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका। माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे। ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले। अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे। आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे, जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल। हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील। माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस, पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत। त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही। सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा। माझ्या मुला, शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो, जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही। आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो। माझ्या मुला, आता खरी मैत्री आणि तुझे खरी माणसं फक्त नावापुरती उरली आहेत। अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील। आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे। जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात। तुला आता स्वतःला बदलावं लागेल, जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल। जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात। आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही। पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका। म्हणून माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल। ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील। म्हणून माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल। माझ्या मुला, आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा, जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील। आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता।
जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत. तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल. माझ्या मुला, जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो, त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे, जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे. माझ्या मुला, लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील, पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा. लक्षात ठेवा, तुमची कृती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल. म्हणून माझ्या मुला, चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस. हे तुला दाखवून द्यायचे आहे, ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही. आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा. तुझी आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात. हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे. ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे, तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही. माझ्या मुला, तुझ्या सोबत जे व्हायला हवं होतं ते झालं आता. त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल. दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाचं नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे. जे अर्थासाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातो, तेव्हा माझ्या मुला, आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस, कारण या जगात प्रत्येकजण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल. तुम्हाला ज्या दुनियात सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे. तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या तर लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहे आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात. हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते. तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि चांगले आरोग्य देईन. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात. लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल. पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल. हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये 3333 टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची, आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल, पण लक्षात ठेवा, मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे. मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईल. तुमचे पुढील 3 दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे, चमत्कार आणि यशाने भरलेले असतील. तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असतील. तो प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो. खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल. देव म्हणतो, मी तुम्हाला खूप प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे.
त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते तुम्हाला आशा, आनंद आणि अटल विश्वासाने भरून द्या. तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवू दे. अभिनंदन, मी तुझा देव आहे. तुझा रोग बरा करणार आहे. ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुमचा प्रभाता, तुमचा रक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता. मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात. ते शब्द स्वीकारा, त्याची काळजी घ्या. त्यांना तुमचे मन भरू द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे. जे ते माझे इच्छा राज्य करते. देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाटेला येतील. तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे. आपण एक प्रिय मूल आहात. पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा. मोठ्याने ओरडून सांगा, कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या मोठा विजय मिळवाल. विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे. कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग अस्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे आहे. काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार करा, कारण उपचार आणि जीर्णद्वारे त्याच्या मार्गावर आहे. तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहेत. स्त्रिया कुठे हरल्या, त्या पराभूत झाल्या. अहो, लोक काय म्हणतील असं सांगून त्यांना घाबरावे लागेल. लोक तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील. गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्ये दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील आणि अशी लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका. फक्त इथून पुढे सावध व्हा. माणसाने आयुष्यात इतकं व्यस्त नसावं की त्याला स्वतःवरच राग येईल आणि इतका मोकळं देखील नसावं की स्वतःचा आदर कमी होईल. तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून, तुमच्यासाठी स्वतःला बदलू. मी काही चुका केल्या आहेत, हे आता मी मान्य करते. आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवली तर तुमचे मनही तितकेच दुखावले जाईल. खरे प्रेम हे दिखावा करत नाही, पण खूप काळजी घेतात. त्यांना सांभाळून ठेवा. तुमच्या आयुष्याची तत्वे बदला. ज्यांना तुमची पर्वा नाही त्यांच्यासाठी रडणे थांबवा, मग ते कुणीही असू दे. हे जग फार विचित्र आहे. ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते, पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते. चुकीचे ते नाही ज्यांनी आम्हाला फसवले. खरंतर चुकीचे आम्ही आहोत, ज्यांना आम्ही संधी दिली. नाहीतर तुम्ही फसून जाल आयुष्यात. असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मन समजेल. हे चांगलं ठरेल की एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितके तो तुमचे करतो. त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव उभे असाल. एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहे. ते तुमच्या नेतृत्वावरून ठरवले जाते. आपले नाते सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी स्वतः पाहिला आहे. शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाही आणि
ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतात. मला लोकांना हालाहा बोलायची सवय नाहीये, म्हणून मी लोकांना विचित्र वाटते. आपल्या वृत्तीची काळजी घ्या. वाईट स्वीकारले तर त्रास होईल. माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी म्हणते तेव्हा किती छान वाटते. पण हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसते. आम्ही एकटे राहण्याचे एक कारण म्हणजे आम्ही खोटे बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही. जो समजून घेतो आणि समजावतो या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही. भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याचा स्वतःवर नियंत्रण नाही. कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका. बाजारात जायची भीती दूर होईल. शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण हृदयाला स्पर्श करणारेच कमी असतात. कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो. लोक म्हणतात, आज मी खूप हसतोय, आता त्यांना काय माहित की किती वेदना या मनात लपवून ठेवले आहे. माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो तितकंच त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे जरा सांभाळून. ज्यांना थांबायचं असतं ते लोक कारण शोधतात, आणि ज्यांना जायचं असतं ती लोक निमित्त शोधतात. कधीकधी आपल्या आयुष्यातील दुःख इतका वाढत जातं की नक्की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो. नात्यांच्या दुनियेत आम्ही जरा कच्चे निघालो. लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहील एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात. कित्येक वेळा आम्ही आता माझा विश्वास गमावून बसले. मुका चेहऱ्यावर हजारो पहारेकरी असतात, हसणाऱ्या डोळ्यात ही जखमाखोल असतात ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो. त्यांच्याशीच आपले खरे नाते असते. ती वेळ, ती नाती आणि ती व्यक्तीसुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजलं. आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते, पण शरणागती फक्त एकासाठीच असते. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते की जे काही चालले आहे ते चालू द्या. दुःख नेहमीच वाईट कृत्यामुळे होत नाही. कधी कधी खूप चांगले असण्याची किंमत मोजावी लागते. दोषी कोण आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्ठावांकडून वाहत असतात. तुटलेले हृदय तुटलेल्या काचेसारखे धोकादायक ठरून जाते. मग ना कोणावर विश्वास राहतो ना कोणावर अपेक्षा. नात्यात हट्टीपणा आणि अहंकार आला की दोघांचाही विजय होतो आणि नातं हरतं. प्रत्येक नात्याला मर्यादा असते. ती ओलांडली तर नात्याचे महत्त्व संपते. भावनाच्या आहारी जाऊन आपली कमजोरी कोणाला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा हृदयात बोलण्यासारखं बरं काही असतं, पण जीव शांत असते. कारण समजून घेणार कोणीच नसतं. जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही, आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीही साथ देत नाही. प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे? जिथे आपलीच माणसं संकट निर्माण करणारी असते. कोणती नशा असो किंवा कोणताही चुकीचा व्यक्ती असो, यांची जर आपल्याला सवय लागली तर आपल्या आयुष्य बर्बाद होऊ शकतं. कधी कधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडून जातो. काही लोकांना आपण वाईट काय बोलायचं? खरे वाईट तर आपण आहोत, कारण आपण सर्वांना चांगले समजतो. कधीकधी आपण आपल्या मनाला मनानं खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही हे कधीच समजू शकत नाही एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे. त्यामुळे इतरांना दुखावणे बंद करा. सर्वांना चांगलं समजणं
फक्त हीच माझी वाईट सवय आहे. महागडे कपडे तुमचा शरीर झाकू शकतं, पण तुमचे घाणेरडे विचार कधीच झाकू शकत नाही. प्रेम तर श्रीमंत माणूस बघूनच केलं जातं, पण खरे टिकवणारे गरीबच असतात. सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसण्यापेक्षा हस्त त्यांची पाठवणी करा आणि शांत व्हा. आयुष्यात पुढे जात राहा. प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही, तर एखाद्याचा सन्मान करणं असा देखील होतो. रात्र निघून गेली पण सकाळ झालीच नाही. होती व्यक्ती माझी होती, पण माझीच होती असं नाही. आपल्यासाठी आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते. कोणीच कोणाच खास नसतं. लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो. कोणत्या व्यक्तीची सवय होणे ही सर्वात खतरनाक सवय असते. त्यामुळे कुणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका, जेणेकरून आपल्याला खूप जास्त त्रास होईल. मित्रांनो, कुणावरही खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला प्रेम मिळत नाही. कारण प्रेमासाठी बँक बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसांशी काही मिनिटे बोलणे चांगलं ठरेल. नातं तोडून प्रेम संपत नाही. जग सोडून जाणारेही हृदयात राहतात. जी फळे खूप गोड असतात त्यातून कोरलेली असतात, ते पाहून मी मनुष्याला ओळखले आहे. कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा, कारण सर्वात महत्त्वाचा तुमचा स्वाभिमान आहे. नातं तर असं असावं जे आपल्याला आपलं म्हणेल, जे आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल. तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमच्या अश्रू तुम्हीच ओळखू शकता. जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नर्क बनवून जाईल. चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा. एक शरीर खराब करते आणि दुसरे मन खराब करते. मला माझ्या सांगूनपणाने खूप जास्त फसवले आहे. समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारले आहे. आणि मग नंतर कळालं की लोक जशी दिसतात तशी नसतात. सांगता किती अनोखी गोष्टी घेऊन जातात. लोक वरून खोटे बोलतात. रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. श्वास थांबणे म्हणजे फक्त मृत्यू नाही, तर काही माणस जिवंतपणेच मृत्यूला पाहत आहे. जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोट बोलण्याची ताकद ठेवत नाही, त्या आयुष्यात नेहमी फसतच जातात. आश्रयासाठी प्रार्थना केली होती. वादळी युगामुळे माझे दुःख कोणीही समजू शकले नाही, कारण मला हसण्याची सवय होती. एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही, परंतु योग्य काम केल्याने ती यशस्वी होते. राग सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात, पण ठरवून सोडून जाणारे पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे सांभाळून नाते जपा. जेव्हा तुमचा काळ वाईट असतो तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवर देखील शंका घेऊ लागतात. एखाद्या सोबत वेळ घालवल्याने तुम्ही त्यांच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करतात. म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागात थांबायला शिका आणि सुखात असताना नतमस्तक व्हायला शिका. इतरांना दुखी पाहून तुम्हाला देखील दुःख होत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केली नाहीये. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण चार लोकांसोबत बसून कधीही कोणाचा अपमान करू नका. आता नाते जोडायला देखील खूप भीती वाटते. लोक थोडं प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात. जे ख्या माणसाच्या हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात त्यांची नेहमीच फसवणूक होते. आम्ही काही लोकांना आवडायला लागलो, पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो, जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला देव म्हणतात.
म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा देव तुमचा हात धरतो. डोळ्यात गेलेली घाण, पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेली कपट असते. तुम्ही वेळ मारून जगत आहात, घाबरू नका. फक्त तुम्ही संकट आहात यावर विश्वास ठेवा. स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखी प्रश्न निर्माण होतील. मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला करायचं काय आहे. कृपया कितीही घसरला तरी पैशासाठी म्हणून जितका खाली झुकतो तितका माणुसकीसाठी झुकत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एक व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे, ती म्हणजे मनुष्य, ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याचे अपेक्षा नाही. अशांसाठी तो आदर करतो. त्याला निस्वार्थी म्हणतात. काय हे तराजू आहे साहेब, ते वाईट काळात प्रियजनांचे वजन सांगते. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल. जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमच्या आठवण काढली पाहिजे. आणि तुम्ही जिथे पोचणार आहात तिथे सर्वजण तुमची वाट पाहत थांबले पाहिजे. प्रेमाबद्दल माहित नाही, पण द्वेष करणारी लोक मनापासून द्वेष करत आहे. ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आनंद वाटतो पण शेवटी त्यांचा शांतपण आज आपल्याला मारून टाकतो. वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला, पण खरं वाटेल असं खोट बोलू नका. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे. जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात. क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते, तर एक चांगले पात्र तुम्हाला नेहमीच उंच ठेवते. प्रेमाची ही प्रथा आहे, ज्याला जो हवा आहे तो कधीच मिळत नाही. काही लोक उंची गाठण्यासाठी इतके गडबड करतात की ते लहानांचे हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडेल. त्या सुखा खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली. एकटी असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही, पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळाली आहे. त्या व्यक्तीचे दुःख नक्कीच समजून घ्या जो आता तुम्हाला काहीही सांगत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा, कारण प्रेम निराशाला साथ देत नाही. दुसऱ्यांच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसराल. देशाला स्वतःच्या अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात, मग ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो. काहींच्या बाबतीत नक्कीच असे घडले आहे. कोणीतरी सापडले आहे, प्रेम केले आहे, बोलले आहे, घडले आहे, सवय झाली आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झाली आहे. अहंकारी माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागवणाऱ्या माणसाला मित्र नसतात. ज्यांच्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला आहे त्यांच्याशी बोला. इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात. आम्ही एक वय गमावले आहे तुमच्या प्रेमात, पण ज्यांना तुम्ही फक्त मिळाला ते किती भाग्यवान असतील. तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्यासोबत नसतील तर विजय देखील क्षण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते जर तुमचा कोणी तुमच्या पाठीशी उभा असेल. रात्री गाढ झोप लागणे इतकं सोपं नसतं, त्यासाठी इमानदारीने जगावं लागतं. मनात स्वार्थ आल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतः इतक्या यशस्वी व्हा की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जत केली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत ही खूप आनंदाची भावना होती, पण ते खोटं होतं. माझ्याशिवाय इथे काहीही बदलणार नाही.
2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडतील, आमचा तिथे असण्याचा परिणाम तुमच्यावर मी नसल्यानंतरच दिसणार आहे. मी अशा व्यक्तींच्या शोधात आहे, जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलू शकेल. नोकरीचे स्वप्न पाहणे चांगले आहे, पण जर तुम्हाला स्वप्न बघायचे असतील तर तुम्हाला बॉस व्हायला हवे. झोपेचा देखील लीला होतो. कुणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपणे इतके सोपे नसते. तमाशा बनवू नये म्हणून मी गप्प बसलो. आणि माझी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही असं तुम्हाला वाटत आलंय. वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणे आणि शांत राहणे चांगले. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज दिसणं आणि कठोर असतो, पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही, हे लक्षात ठेवा. मला पण त्रास होतो, पण एक गोष्ट हिम्मत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकतात तेव्हा मग मी का जगू शकत नाही. जे नशिबात नाही ते रडून नाही मिळणार. नाही कुणाला फसवून आनंदी होऊ नका. कर्माच्या चक्र तुमच्यावर फिरले की तुम्ही कुठेच नसाल. जग आपले सुख हिरावून घेईल का? आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो. ही आपली चुकी असते. लोकांनी गोड बोलून माघार घेतली तर कागदपत्रांची गरज लागली नसती. तल्लीन राहण्याची शैली तुम्हाला एकटे पडू देऊ नये. नातेसंबंध विश्रांतीसाठी नसतात, परंतु लक्ष वेधण्यासाठी असतात. काही लोक मला 1000 संकटांमध्ये फसवतात, पण मला माझा परमेश्वर 1000 मार्ग दाखवतो. काही खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. मला अजूनही समजले नाही की त्यांची सुंदरता आहे की माझं प्रेम आहे. आम्ही अजिबात बदललो नाही. आता आम्हाला समजला आहे की दुनिया कशी आहे. आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे. आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्यांना अवकातीत ठेवलं पाहिजे. वेळ ही नदीसारखे आहे ज्या पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण तो प्रवाह वाहत आहे, तो पुन्हा कधीच येणार नाही. माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबवा, पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबवू नका, कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते. तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग आला नाही. जेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं तेव्हा मात्र वेदना झाल्या. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते. जुने तुटलेली नाती सुद्धा जोडली जातील, पण अट एकच आहे, त्या व्यक्तीला तुमची गरज असावी. कुणाचे संपत्ती पाहून, त्याचे मन पाहून जुने तुटलेली नाती सुद्धा जोडली जातील, पण अट एकच आहे, तर त्याचे मन पाहून त्याच्या प्रेमात पडावे. देव शोधला जात नाही, देव हरवला जातो. ज्यांच्यावर जबाबदारीचे ओझे आहे त्यांना अस्वस्थ होण्याचा आणि तुटण्याचा अधिकार नसतो. मनातील प्रेमापेक्षा हृदयाचा द्वेष श्रेष्ठ असतो. तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडा. इथे प्रत्येक जण गरजेनुसार मुखवटा बदलतो. आपल्या पापांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की जग खूप वाईट आहे. वेळ सुद्धा बदलते, ते ठीक असतात, पण आपण पहिल्यासारखे राहत नाही. माझे चारित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू. शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा दावा करत नाही, आणि मूर्ख कधीच विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे. जगभर फिर, आपल्या घरात जो आराम आहे तो इतरत्र कुठेच मिळत नाही. कटू वाटेल पण वास्तव हेच आहे की आजच्या जमान्यात माणसे आपले स्टेटस पाहूनच नाती निभावतात. त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कोणालाही सांगू शकत नाही.
तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कोणीही समजून घेऊ शकत नाही. प्रेम या दुनियेतील सर्वात साधी गोष्ट आहे, पण ती आपल्याला मिळणे खूप कठीण गोष्ट आहे. उत्तर प्रत्येक गोष्टीला देता येईल, पण ज्याला नात्याचे महत्त्व नाही त्याला नातं काय कळणार. एक श्वास सुद्धा तुमच्या सामर्थ्यात नाही, कारण तो तुम्हाला झोपायला लावतो, मग तो तुम्हाला जागे करतो. सोडून जाणाऱ्याला माहिती नसतं की आठवणी किती मोठं असतं. आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही, मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो का? एकटे राहण्याचे सवय असणे आवश्यक आहे, कारण कोणीही नेहमी शेवटपर्यंत नसते. खूप खास असतात ते लोक जी आपली वाईट वेळ आल्यावर आपल्याला खूप जास्त वेळ देतात. विनोद आणि पैशांचा वापर अत्यंत जपून करावा. चांगल्या लोकांची किंमत कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे 100 तुकडे जरी केले तरी त्याची किंमत आहे तीच राहते. जर तुम्हाला दिलेल्या शब्द पाळता येत नसेल तर शब्द देऊच नका, त्यामुळे एखाद्याचा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या खेळात तुमचा एकच वचन मोडलं जातं, पण कुणाचा तरी हृदय आतून तोडलं जातं. त्या व्यक्तीला तुमचे किंमत कधीच समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असाल. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने गप्प बसत नसते, त्या व्यक्तीला आतून नक्कीच कोणता तरी त्रास दिला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काही लोकांसाठी फक्त काही वेळेपर्यंत महत्त्वाचे असतो, मग त्यांचा स्वार्थ साधून झाल्यानंतर ते आपल्याला दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. आपण काय साध्य करू इच्छिता यावर नेहमी आपले लक्ष केंद्रित करा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्यांना तुम्ही गमावून बसला आहात. आयुष्य खूप सुंदर आहे, आनंदाने जगा, कारण असे म्हणतात की जीवनाचे शेवटचे निवासस्थान हे देवाचे घर आहे. पक्षीला उडण्यासाठी पंखांची गरज नसते, पण तिला तिच्या पतीची आणि अधिक आपुलकीची गरज असते. आयुष्यात प्रत्येक जण मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाही, काही लोक धडे म्हणून देखील येत असतात. तुमचा सोबती अप्रतिम असताना दुसऱ्याचे काय स्तुती करायची? आपल्याच माणसावर जीवापाड प्रेम करायचं. असंच काहीसं आपल्या नात्यास चाललेलं होतं. नातं आयुष्यभरासाठी मिळालं तर गोष्टी लांबल्या जातील, आणि नाही मिळालं तर आठवणी लांबल्या जातील. काळ कधीच सारखा नसतो. जे विनाकारण तुम्हाला रडवतात, एक दिवस वेळ त्यांनाही रडवणार आहे. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे, ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना करते. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या गुरु समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर नक्की गुरु समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा.